अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर हालोंडी फाट्यावर पादचारी महिलेस दुचाकीची धडक बसून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। हा अपघात शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला होता। मयत महिलेचे नाव गौतमी आनंदा कांबळे, वय वर्ष 38, राहणार हालोंडी, तालुका हातकणंगले असे आहे। अधिक माहिती अशी की गौतमी कांबळे या गांधीनगर येथील एका गारमेंटमध्ये कामास होती। सायंकाळी कामावरून घरी येत असताना त्या वडावृक्षातून उतरून रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात कारने समोरील दुचाकी क्रमांक MH51D1936 जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा गाडीवरील नियंत्रण सुटून गौतमीला जोराची धडक बसल्याने ती गंभीर जखमी झाली होती। मृत्यूशी झुंज देताना सोमवारी ती मयत झाली। अज्ञात कारचा शोध शिरोली पोलीस करत आहेत। गौतमीच्या पश्चात पती आनंदा कांबळे, एक मुलगी एक मुलगा असा परिवार असून आनंदा कांबळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करतात। तर मोठी मुलगी नर्सिंग कोर्सला तर मुलगा 11वीत शिक्षण घेत असून मुलांच्या शिक्षणामुळे खर्च खूप असल्याने आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्या गांधीनगर येथे कामास जात होत्या। शिये प्रतिनिधी संदीप कांबळे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।